जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करत आलेलो आहे की अभ्यास कसा करावा, दिवसाचा स्टडी प्लॅन कसा असावा, पोलीस होण्यासाठी कोणत्या विषयावर किती वेटेज द्यावा, हे सर्व मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. नवीन तो तुमच्या कामाचाच आहे. आजचा पण खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे गोळा फेक कसा केला पाहिजे किंवा गोळा वाढण्यासाठी कोणकोणत्या एक्सरसाइज केल्या पाहिजे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं वरतीचं स्वप्न या गोळ्यामुळे राहिलेलं आहे. 3 मार्क जाता, जर 12 जर 15 जर नाही गेला तर नंतर 2 मार्क जाता, जर 10 गेला तर म्हणजे खूप विद्यार्थी असे का त्यांच्या कमेंट पण येतील की आम्ही गोळ्यामुळेच घरी आहो. मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे ना त्या तुम्ही फॉलो करा. तुमचा 100% गोळा वाढेल. मी असं सांगणार बिलकुल नाही की 8 दिवसात गोळा आउट ऑफ पण 15 दिवसात गोळा आउट ऑफ होत नाही. बाळांनो, हळूहळू प्रोग्रेस होती, याची मी गॅरंटी देतो. का गोळा तुमचा कसा वाढणार आहे, मी ज्या एक्सरसाइज सांगाल त्यानुसार तुमचा तो वाढणार गोळा. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि एक तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो का आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण मी मनापासून तुमच्यासाठीच काम करतोय. आणि काय तर ज्या विद्यार्थ्याला गरज आहे आपली त्याच्यापर्यंत एक समाधान बोर पोहोचला पाहिजे. आलं लक्षात? तर गोळा कधी फेकला पाहिजे बाळांनो? रोज फेकला पाहिजे का? तर असं करू नका. रोज जर गोळा फेकणार ना तर गोळा वाढणार नाही तुमचा. तुम्ही गोळा आहे ना बाळांनो, एक दिवसाआड गोळा फेका. म्हणजे आज जर गोळा फेकला ना तर मग उद्या गोळा फेकायचा नाही. मग उद्या काय करायचं सर ते सांगा मला. तर उद्या काय करायचं माहितीये का? गोळ्याच्या नाही एक्सरसाइज करा. एक्सरसाइज रोज करू शकता तुम्ही. डेली जर केला तर अति उत्तम. फक्त थ्रो जे आहे ना गोळ्याचे ते रोज नाही करायचे. लक्षामध्ये. मग मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगाल त्या व्यवस्थित करायच्या, मग गोळा वाढणार आहे. आणि गोळा जर वाढत असेल ना तर तुम्ही मला एक मेसेज किंवा कमेंट करा. मी माझा तुम्हाला नंबर पण देतो लास्टला. तो नंबर पण तुम्ही नोट डाऊन करा. त्याच्यावर फोन किंवा मेसेज करू शकता. किंवा आपले जे दुसरे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये माझा नंबर आहे. म्हणजे मला पण एक ऊर्जा भेटते की मी जे तुमच्यासाठी सांगतोय त्याच्यातनं काही इम्प्रूव्हमेंट आहे की नाही आहे. लक्षामध्ये. पुढचा जो व्हिडिओ असणार आहे आपला त्याच्यामध्ये मी तुम्हाला गोळा फेकायचं शिकवणार आहे. आज फक्त मी तुम्हाला काय तर एक्सरसाइज सांगणार आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये काय डाएट करायचं जेणेकरून तुमचा गोळा लवकर वाढेल कमी वेळामध्ये, त्या गोष्टी मी सांगतो. आतापासून प्रोटीन वगैरे काही घ्यायची गरज नाही. नॅचरल प्रोटीन घ्यायचं तुम्हाला. मी ते सांगेल तुम्हाला हळूहळू. चला आता आपण गोळ्याला सुरुवात करूया. का गोळ्याच्या कोणकोणत्या एक्सरसाइज करायच्या. हा चला बघा. बघा हा गोळा आहे बरोबर. आता गोळ्याच्या एक्सरसाइज करायच्या आपल्याला. इथं गोळा पकडला बरोबर. हे बघा हे आहे ना, हे एका हाताने 10 करायचे. 1 बघा, 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. आता एका हाताने केले ना 10 तर चुकता काय माहितीये का विद्यार्थी? हे बघा हे असे करता. 1 2 हे नाही, असं नाही. प्रॉपर सरळ हात गेला पाहिजे. बघा असाच गेला पाहिजे हाताचा मुवमेंट. त्याच्यानंतर ह्या हाताने 10 केले ना, दुसऱ्या हाताने पण 10च करायचे तुम्हाला. नाही तर तुमचा खांदा असा खालीवर होऊन जाईल. हा तेवढी काळजी घ्या. चला बघा. 1 2 बघा, 3 4 5 6 7 8 9 10. काय मुली काय करता, मुलांच्या गोळ्यावर करायला बघता. हरकत नाही, करा. पण एका हाताचा सपोर्ट घ्यायचा असा. 1 असा 2 तर करा. हा नाही तर तुम्ही तुमच्या गोळ्यावर केलं तरी पण काय हरकत नाहीये. हा झाला तुमचा 10चा सेट झाला. मग हळूहळू याच्यामध्ये वाढवायचे तुम्हाला. 10चे ना 20 करायची. एका हाताने 20 एका हाताने 20 वगैरे. म्हणजे तुमचं आहे ना जे हाईट जात नाही किंवा हात वर निघत नाही ती सवय लागते, हाताला वळण लागतं. ही झाला पहिला. ओके. आता दुसरा बघा कोणता करायचा. बघा हा इथं गोळा घेतला असा. बघा 1 झटका द्यायचा. वरती गेला का असं झटका द्यायचा. बघा 1. त्याच्यानंतर बघा 2 बघा, परत खाली. हे बघा 3 बघा 4 5 6 7 8 9 आणि हा एक तुमचा 10. हा झाला. हा महत्वाचा आहे. प्रत्येक याला वरती काय करायचा, झटका देत चालायचा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय ना फायदा होणार आहे. समजलं? त्यानंतर बघा बाळांनो, गोळ्याचा ट्रायसेप मारायचा. बघा असा गोळा घ्यायचा, पायातलं अंतर घ्यायचं, हात क्लोज घ्यायचे कानाच्या दिशेने. बघा असे 1 बघा 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे होते तुमचा ओव्हरमार्क. अजून ओव्हरमार्क मध्ये बघा भरपूर सेट ते सगळे करायचे. शेवटी तुम्हाला गोळ्याचा स्पीड कसा वाढवायचा ते पण सांगतो. बघा आता मानेपासून फिरवायचं. बघा 1 बघा 2 3
4 5 परत 10 वेळा करायचं. मी 5 वेळा घेतो. हा बघा 1 2 3 4 आणि 5. हा झाला तुमचा एक सेट. ओके. आता बघा गोळा इथं घ्यायचा हातामध्ये, असा हातामध्ये घेतला बघा, असा खेळवायचा बघा, असा 1 याच्याने तुमचा मनगट आणि थोडा फ्री होऊन जातो. हे पण करत जा, रोज करायचं, डेली 20 मिनिटं हरकत नाही रे, रोज द्यायचा. स्मार्ट प्रॅक्टिस करा, गदड प्रॅक्टिस करू नका. हे झालं. त्याच्यानंतर बघा पायाच्या लेंथनी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. आणि परत फिरून बघा असं 1 2 3 4 5. बाळांनो विश्वास ठेवा. आता पुढचा सेट सांगणार आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. हा तुमचा गोळा वाढवणार आहे. हा जो पुढचा सांगणार तो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्याकडनं काही पैसे वगैरे काहीच अपेक्षा ठेवत नाही. उद्देश एकच आहे, तुम्ही गोळ्यामुळे घरी नको राहायला, तुम्ही पोलीस झाले पाहिजे. खूप विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब झालंय आणि खूप प्रॅक्टिस करता पण वाढतच नाही. त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय हा. आता बघा हा सेट तुमचा मार्क वाढवणार, गोळ्याचा स्पीड वाढणार, गोळ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार म्हणजे होणार, ही माझी गॅरंटी. फक्त इमानदारीने व्यवस्थित करायचंय, रोज करायचंय. बघा पायातला अंतर घ्यायचे. याचे 3 सेट या 3 सेट वेगवेगळे सांगतो. बघा पायातला अंतर घेतलं, गोळा उचलायचा. गोळा उचलला तर बघा हात असा करायचा. एल्बो बघा हा असा हात केलाय, गोळा या हातात धरलाय. बघा इथं बोट चिटकवले, इथं गोळा घेतला असा, थोडं पाय फोल्ड करायचे. इथनं गुडघ्यातनं पाय फोल्ड केले तर बघा असा जेवढा स्पीडने खाली मारता येईल तेवढा स्पीडने मारायचं. बघा असा 1 2 3 4 5 असे 20 मारायचे. हा एक सेट आहे 20चा. ओके. आता हा झाला सरळ सरळ. काय मुलं काय करता माहिती का, बघा असं मारता, असं 1 बघा 2, असं कुठे इम्प्रूव्हमेंट होईल का. मी काय म्हटले, प्रेशरने मारायचा. बघा हा प्रेशर आहे ना, असा बघा असा मारायचा, तेव्हा तुमचा हा एल्बो आहे ना हा ओपन होईल आणि तुम्हाला फायदा होणार आहे. आता पुढचा सेट याच्यामधला बघा सेम आहे. फक्त काय करायचं माहिती का, पायातलं अंतर घेतलं, आपण काय केलं इथं मारला. आता इथं नाही मारता आपण काय करायचं, थोडा पुढं मारायचा. हा पहिला सरळचा 20 आला. आता इथं घ्या, या लेंथला घेतला म्हणजे हात पहिला असा खुलत होता, आता असा खुलला. हा दुसरा सेट आहे. हा बघा बघा असा असा पूर्ण बोटावरनं प्रेस करा. 100% गोळा वाढतो मित्रांनो, 100%. मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि जे डाएट सांगाल ना ते डाएट तुम्हाला करायचंय. बघा हा असा 2 3 4. हे तुम्हाला करायचे, मी व्हिडिओ मध्ये कमी घेतोय, तुम्हाला कमीत कमी 20 25 करायचे, तेव्हा तुमचा वाढणार आहे. 10 ने वाढणार, जे आहे ते प्रामाणिक सांगतोय. 3 5 झाले. हा दुसरा. आता काय करायचंय बघा, आता गोळा आहे ना, आपण जसा गोळा पकडणार आहे असा गोळा पकडायचा. असा पकडला का ह्या लेंथला मारायचा. जेवढा फोर्सनी मारता येईल तेवढा फोर्सनी मारायचा. याच्याने तुमचा गोळ्याचा आहे ना स्पीड वाढतो. बघा असा घ्यायचा, पोझिशन घ्यायची आपली, खाली वाकायचं आणि या स्पीड मध्ये बघा असा असा या पोझिशनला परत घेऊ आपण. बघा परत घेऊ तोच सेट आपण. हा बघा असा घेतला, फुल स्पीड मध्ये बघा असा, म्हणजे इथं झटका बसला पाहिजे हाताला. हे ना हे लॉक खुललं पाहिजे. हे जर लॉक खोलायची सवय झाली ना मग गोळा जातो आपला. जर हेच खुललं नाही ना तर गोळा जात नाही. अजून एक वेळा घेऊ आपण. हा बघा असा घेतला, असा घेतल्याच्या नंतर इथं ठेवला किंवा नाही ठेवला तरी चालेल, पण जेवढा फोर्सनी मारता येईल ना तेवढा स्पीड मध्ये मारायचं. बघा असा असा. मी जरा माझा हाताचा प्रॉब्लेम आहे, इथं थोडा झटका बसलेला म्हणून मी कमी देतोय, तर तुम्ही तसं करू नका. तुम्ही पूर्ण जोरात द्या. झटके देऊनच मला इंजुरी झालेली आहे, पण तुम्ही जरा काळजी घ्या त्या गोष्टीची. बघा आता हे होते आपले 3 सेट. खाली मारला, समोर आणि इकडे. आता काय करायचं आपल्याला, तर वरती हाईट द्यायची गोळ्याला.
हाईट देताना काय करायचं, पहिले बघा एखादं झाड वगैरे बघा किंवा एखादी दोरी बांधा आणि त्या दोरीच्या दिशेने तुम्ही देऊ शकता. आता हे झाड आहे ना, बघा आपण झाडाला टार्गेट करू, बघा इथून असं बघा एक, अशी जोर जोरात वरती हाईट द्या, तेव्हा तुमचा आहे ना प्रोग्रेस होईल गोळ्याची बघा. तर मग यानुसार गोळा तुमचा वाढणार आहे. असा धरला, परत वरती द्यायची, जेवढी हाईट देता येईल तेवढी हाईट द्या तुम्ही बघा अशी. एक दिवस आड केलंच पाहिजे तुम्ही, मग तेव्हा गोळा फायदा होतो, गोळ्याचा वाढतो गोळा बघा असा. ज्यांची हाईट जात नाही ना त्यांच्यासाठी तर खूप भारी हाईट देण्यासाठी एवढ्या प्रोसेस करायच्या तुम्हाला बघा. या गोष्टी लक्षामध्ये. आज तुम्हाला आणखीन एक सांगतो का डिप्स मारताना कोणत्या मारायच्या. आज आपण फक्त सिंपल वाल्या घेऊ, जास्त नाही, फक्त तुम्हाला होल्डिंग. पुढच्या व्हिडिओला डाएट, गोळा कसा फेकायचा आणि डिप्स कशा मारायच्या ह्या गोष्टी. बघा आता डिप्स मारताना काय करायच्या, पहिले तर ना होल्डिंग करत जा, या पोझिशनला ही होल्डिंग करायची. मनातली मनात 500 पर्यंत काउंट करा. 500 झाले नंतर मग एका हातावर अशी होल्डिंग करा. या तुमच्या मनामध्ये पूर्ण कापरा होऊ द्या हाताचं. नंतर बघा ही होल्डिंग करा दोन्ही हाताची. या गोष्टी या पहिले काय करायच्या, 500 होल्डिंग करा पहिले. पूर्ण या हाताचे शोल्डर पूर्ण भरले पाहिजे, बॉडी व्हायब्रेट झाली पाहिजे, तेव्हा तुम्हाला फायदा होणार आहे. आपण काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये डिप्स कशा मारायच्या त्या. आज फक्त प्लेन सांगतो, तुम्ही फक्त प्लेन डिप्स चालू करा आणि जेवढं वर्कआउट सांगितलं तेवढं चालू करा, पण सातत्याने करा, सुट्टी मारू नका. मी तुमचा गोळा वाढवायची जबाबदारी घेतो, गॅरंटेड. एकही रुपया न घेता फक्त तुम्ही या गोष्टी काय करायच्या, मेंटेन करायच्या तुम्हाला. ओके बघा आता पहिले काय करा, प्लेन डिप्स मारा. हात आहे ना हात मध्ये घ्यायचे व्यवस्थित बघा. हे घेतले, हाताची पोझिशन व्यवस्थित आणि बघा 1 2 3 4 5 असे हात असे इकडे तिकडे नाही, सरळ गेले पाहिजे बघा. 6 असे मारायचे तुम्हाला, 50 मारायचे. 10-10चे 5 सेट करा. नाही जात 5-5चे 10 करा, पण हार मानू नका. 100% इव्हेंट वाढतो जर योग्य मार्गदर्शनाखाली योग्य प्रॅक्टिस केली तर. चुकीच्या पद्धतीने गेले तर वाढत नाही. या गोष्टीची काळजी घ्या. मी तुम्हाला नेक्स्ट याला पुढच्या व्हिडिओला पुढचं गाईडलाईन करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळ्यात महत्त्वाचं शेअर करा. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. बाकीचे स्टडी प्लॅनचे व्हिडिओ दिले ते पण बघा, सर्व तुमच्या कामाचेच आहे. काही आपल्या ऑनलाईन बॅचेस पण आहे अभ्यासा संदर्भामध्ये, त्या बॅचेस मध्ये पण तुम्ही बघू शकता. लक्षामध्ये चला, लवकरच आपण पुढच्या व्हिडिओला भेटू. धन्यवाद.